घरगुती चिकन बिर्याणी. हा बिर्याणीचा भात झाला आहे. ही बिर्याणीची ग्रेव्ही. 1 किलो चिकनला मी अर्धा किलो कांदे घेतले आणि लसूण पाव किलोपेक्षा कमी घेतला. आला, कोथिंबीर, कढीपत्ता, तेजपत्ता, काळी वेलची, हिरवी वेलची टाकून ग्रेव्ही केली. ही शिजवली आहे. आता ह्याच्यात हे टाकायचं, हळद आणि मसाला. हळद याच्यात कालवला आहे, हळद टाकणार नाही, मसाला टाकणार. आणि बिर्याणी मसाला मी टाकत नाही आहे, घरचाच मसाला वापरते, घरगुती आपलं करते. बघा, हा मसाला घालते. मसाला घातला आणि मग हा चिकन यात शिजून घेणार. याला दही, हळद, मीठ आणि लिंबू पिळून मी 20 मिनिटं ठेवून दिला. आता हे शिजवायचं. झाल्यानंतर मग एका मोठ्या परातीत किंवा ताटात काढून घ्यायचं आणि मग थर लावायचं. भातात मी तूप पण घातलं आहे, तेजपत्ता घातला, दालचिनी घातली. दही अर्धा किलो वापरला. 1 किलो चिकनला अर्धा किलो दही घेतला, कारण ग्रेव्ही झाली ना तरच छान होतो बिर्याणी. बोलू का? हा बिर्याणी करण्याचा भात तयार केला आहे आणि हा चिकन शिजून घेतला. ती ग्रेव्ही पूर्ण याच्यात मिक्स केली आणि आता आपण थर लावूया. आणि तवा तापत ठेवला आहे, याला दम बिर्याणी बोलतात. भात ठेवला खाली मी. ग्रेव्ही घातली. चिकन लावूया. जस्ट मच्छा काढावी. तळलेला कांदा आणि कोथिंबीर आणि लिंबू पिळायचा. आता सध्या मी वाफून घेते आणि कांदा तळून घेते. 1-5 मिनिटात होऊन जाईल. घरगुती बिर्याणी एकदम स्वादिष्ट ही बिर्याणी होते. याला कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला वापरला नाही, सर्व घरातलं. एकदम टेस्टी होते.